विधानसभा निवडणूक ऐन भरात आलेली आहे। ऐन भरात म्हणण्याचं कारण असं की 6 तारखेला संपूर्ण तामिळनाडू आणि केरळमधल्या निवडणुकांचा टप्पा पार पडतो। एकाच टप्प्यात त्या ठिकाणी निवडणुका आहेत आणि ज्या राज्यांमध्ये ऑलरेडी आधीच 2 टप्पे झाले होते त्या पश्चिम बंगाल आणि ह्याच्यामध्ये असममध्ये तिसरा टप्पा त्यांचा आता येतो आहे। नेमक्या अशा वेळी राहुल गांधी यांनी एक मुलाखत निकोलस बर्न या परदेशी प्राध्यापकाला दिली आणि त्याच्यावरती आता चर्चा होते आहे। त्याच्यातलं एक आहे EVM हॅकिंगच्या म्हणजे EVM हायजॅक केलं गाडीमध्ये सापडल्याचा आपण उल्लेख मागच्या व्हिडिओत केलेला होता। ही जी मुलाखत राहुल गांधींनी निकोलस बर्न यांना दिली होती। निकोलस बर्न ही काही एक साधीच व्यक्ती नाही। हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा विषय शिकवतात, प्राध्यापक आहेत। ते ग्रीसमध्ये अमेरिकेचे राजदूत राहिलेले आहेत आणि अंडर सेक्रेटरी निम्न सचिव असं जे पद आहे मंत्र्याच्या समकक्ष असलेलं अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। ही मुलाखत नेमकी ह्या निवडणुकीच्या काळात का आली असा संशय वाटावा अशा काही त्याच्यातला उल्लेख आहेत आणि प्रत्यक्ष एक घटना पण घडली ज्याचा आपण काल उल्लेख केला। पहिला मुद्दा असा की ज्याच्यावरती सगळ्यात मोठा आक्षेप सगळेच घेत आहेत, सगळीकडून टीका होते आहे की राहुल गांधी बाहेरच्या एका तज्ज्ञाला आमच्या देशातल्या काही भागावरती चीननी अतिक्रमण केलेले कब्जा करून बसलेला हा विषय का सांगत आहेत। वारंवार याच्यावर चर्चा झाली, बोलून झालं। गलवान खोऱ्यामध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा फार मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या विषयावरती विस्तृत अशी माहिती समोर आली। त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पूर्ण सगळ्या आपल्याकडच्या सैन्य यंत्रणेचे जे प्रमुख आहेत बिपिन रावत कमांडर इन चीफ जे नवीन आता पद तयार झालेलं आहे की त्यांनी त्याच्यावरती माहिती दिली। मनोज नरवणे जे भूसेनेचे प्रमुख आहेत त्यांनी माहिती दिली, त्यांच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली। संरक्षण मंत्र्यांनी संसदेमध्ये अतिशय व्यवस्थित याच्यावरती विवेचन केलं। गृहमंत्री बोलले, पंतप्रधान बोलले। एवढं असूनसुद्धा वारंवार हा मुद्दा स्पष्ट झालेला असतानासुद्धा राहुल गांधी काय म्हणून एका परदेशी तज्ज्ञाच्या समोर आणि डिप्लोमॅट म्हणजे जो धोरणकर्ता असा उच्चपदस्थ VIP असलेला माणूस, तो काही कोणी छाटूमाटू साधा माणूस नाही, त्याच्यासमोर राहुल गांधी असं म्हणतात की बाबा आमच्या देशातल्या काही भागावरती चीननी कब्जा केला। आणि उदाहरण काय सांगतात म्हणजे राहुल गांधीचे कोण सल्लागार आहेत कळत नाही की भारत आणि चीनच्या सीमा लागून आहेत, त्याच्यामुळे चीननी जो प्रदेश व्यापलेला आहे आधीपासूनची गोष्ट आहे, पंडित नेहरूपासूनची। आणि हे उदाहरण काय द्यायला लागलेत की समजा तुमच्या भूमीवरती रशियानं आक्रमण करून तो भाग हडपला असं तुम्हाला कसं वाटलं असतं। रशिया कुठे आहे नकाशामध्ये, अमेरिका कुठे आहे, त्यांच्या नेमक्या सीमा, म्हणजे तुम्हाला हा सीमावाद किंवा त्याच्यावरच्या बाकीच्या गोष्टी ह्याच्यावरती काहीही माहिती नसताना किंवा अज्ञान तुम्ही दाखवायला लागलात आणि तुम्ही बाहेरच्या माणसाबद्दलच्या समोर आपल्या देशाच्या संरक्षणाच्या अशी अतिशय नाजूक अशा विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा करायला काहीच कारण नसताना आणि आता तर प्रत्यक्षात काहीच घडलेलं नाही। दुसरा मुद्दा की भारतामध्ये एकूणच सगळ्या व्यवस्थाच कशा भाजप आणि संघाने कॅप्चर करून टाकलेल्या आहेत, हायजॅक करून टाकलेल्या आहेत, पूर्णपणे त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येणे शक्य नाही। निकोलस बर्न जेव्हा त्यांना विचारतायत की काँग्रेस पक्ष याच्या संदर्भात काय करतोय आणि हे बिंदास असं खोटं बोलायला लागलेत की सगळ्या यंत्रणांवरती कसा कब्जा मिळवलेला आहे आणि त्याचं उदाहरण काय सांगितलं जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं ते की असममधलं एका बूथवरचं एक EVM मशीन कसं त्या भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये सापडलं। वास्तविक त्याच्यावरती काय व्हायची ती कारवाई पण झाली, तिथं आता पुनर्मतदान पण होत आहे। तुम्हाला निवडणूक यंत्रणेमध्ये भाजप तथाकथित जो काय गोंधळ करतो हे सांगायला पण तेवढंच उदाहरण सापडलं का। पश्चिम बंगालमध्ये त्याच काळामध्ये ममता बॅनर्जींनी 67 पत्र लिहिली निवडणूक आयोगाला तिथल्या एकूण व्यवस्थेच्याबद्दल आक्षेप नोंदवणारे, ते खरे असोत किंवा खोटे असोत त्यांचे पुरावे मिळाले की नाही नंतरचा भाग झाला। राहुल गांधीला उदाहरण म्हणून पण ते पश्चिम बंगालमधलं काही सांगता नाही आलं। ते सांगतात असं की ते असममधलं एकाच बूथवरच्या एकाच EVM मशीनबद्दलचं। म्हणजे आता उलटी शंका अशी येते काँग्रेसचे खासदार असलेले आताचे महान पत्रकार कुमार केतकर ज्याला आंतरराष्ट्रीय कट म्हणतात, तो आंतरराष्ट्रीय कट हाच आहे की काय। भारताच्या लोकशाहीला बदनाम करण्याचाच काही एक आंतरराष्ट्रीय कट आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत तर नेमक्या त्याच्या तोंडावरती राहुल गांधी मुलाखत देतात आणि भारताची बदनामी करतात, म्हणजे हाच एक आंतरराष्ट्रीय कट आहे भारताचा बदनाम करण्याचा। मोदी अमित शहा आणि भाजपला तर बदनामी बाजूला ठेवता पण देशाला बदनाम करताय, आपल्या लोकशाहीवरती तुम्ही लांछन लावत आहात। त्यांनी जो आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात काय की आम्हाला कसं काहीच करता येत नाहीये, म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणून जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला
हे मुलाखत देत असताना खरं तर निकोलस बर्नेच विचारायला पाहिजे होतं की मुलाखतीमध्ये कशाला वेळ खर्च करायला लागला, तुम्ही जाऊन केरळमध्ये प्रचार करा. आता संध्याकाळी तिथला प्रचार संपतो आहे, 6 तारखेला तिथलं निवडणूक आहे आणि केरळमध्येच काँग्रेसची शक्यता अशी होती की ते सत्तेवरती येऊ शकतात. इथे मुलाखतीमध्ये वेळ घालवण्याच्या पेक्षा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही जाऊन तिथं प्रचार करा. कारण की आता प्रियंका गांधी प्रचार करणार नाहीत, कोरोनाच्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं आहे. सोनिया गांधीची तब्येत खराब आहे, तुम्हीच एक सगळे स्टार प्रचारक उरल्यात, तुम्ही मुलाखतीमध्ये काय वेळ घालवायला लागला. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया अतिशय म्हणजे घमासान चालू आहे, अतिशय म्हणजे कळसाला पोहोचलेला आहे सगळं. त्याच वेळेस नेमका हा माणूस म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सोडून पळून चाललेला आहे आणि मुलाखत देताना काय सांगतोय की आम्हाला कसे म्हणजे आम्हाला कशी अनुकूलता नाही आहे, ज्युडिशरी न्यायव्यवस्था पण कशी त्यांच्या ताब्यामध्ये आहे, ज्याचे कुठलेही तुम्हाला पुरावे देता येत नाही. तुम्ही चौकीदार चोरेसारखा वाटेल तसा आरोप केला, त्याच्यानंतर प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला लेखी स्वरूपात माफी मागून स्वतःचं तुम्ही इज्जत घालून घेतली आणि तुम्ही मात्र परदेशी पत्रकारांना असं परदेशी ह्या धोरणकर्त्यांना तज्ज्ञांना असं सांगायला लागलात की आमच्या देशामध्ये लोकशाही शिल्लक नाही. आत्ता सध्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी तुरळक प्रकार अतिशय सोडले तर कुठल्याही प्रत्यक्ष बूथवरती मतदान केंद्रावरती एकाही ठिकाणी कुठेही गैरप्रकार घडलेले नाही आहेत. कुठल्याही ठिकाणी आधीच्यासारखं जे व्हायचं की जेव्हा मतपत्रिका पळवल्या जायच्या आणि तो जो सगळा कालखंड होता तो विसरून जा. मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेले दोन्ही टप्प्यातले आकडे असम आणि पश्चिम बंगालमधले सुद्धा पूर्वीचे आकडे त्यांचं ते जे विक्रम होता तो मोडून पुढे गेलेले आहेत मतदानाची टक्केवारी. आणि राहुल गांधी याच काळामध्ये निकोलस बर्न यांना सांगता आहेत की बाबा आमच्याकडे लोकशाही शिल्लक नाही, त्याची गळचेपी झालेली आहे. तिसरा मुद्दा जो त्यांनी समोर केलेला आहे म्हणजे इकॉनॉमी जी सगळी आपले अर्थव्यवस्था जी ढासळलेली असं म्हणत असताना ते सांगतायत की तुमच्याकडचा GDPचा आकडा कसा आहे आणि हे म्हणतात की GDPच्या आकड्याशी मला देणं घडणे, रोजगार निर्मिती कशी झालेली. रोजगारापेक्षा हे फक्त नोकरीच्या बाबतीत बोलत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर संरचना आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जेव्हा भांडवल गुंतवलं जातं त्याच्यातून परतावा जास्त मिळतो आणि जास्त प्रमाणात रोजगार, दोनमध्ये फरक आहे. रोजगार आणि नोकरी. राहुल गांधी नोकरीची गोष्ट करायला लागलेत किंवा आपल्या काळामध्ये मनरेगा कशी, जेव्हा त्याच्यावर उपाय काय असं निकोलस बर्न विचारायला लागलेत, तेव्हा आपल्या काळामध्ये मनरेगा कशी अतिशय चांगली अशी योजना होती आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याच्या निमित्तानं कसे पैसे पोहोचू शकलो, सर्वसामान्य माणसांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकलो. इतकं खोटारडेपणा किंवा अर्थशास्त्रीयदृष्ट्या अतिशय चूक गोष्टी म्हणजे नंतरच्या शासनाने, केंद्र सरकारने 2014च्या नंतर मनरेगावरचा एकूण सगळ्यात त्यांना बजेट अलोकेशन आपण म्हणतो ते वाढवलेलं आहे आणि तरीही प्रत्यक्षात मनरेगामध्ये मजूर येऊन काम करायला तयार नाहीत. ज्या पद्धतीचे शारीरिक श्रम मनरेगामध्ये पूर्वी केले जायचे, रस्ते असो, खडी फोडणं असो किंवा ते तळे खोदणं असो किंवा असंख्य अशी कामं होती शारीरिक श्रमाची, ती सगळी आता बदली, त्याचं स्वरूप बदलून गेलं आणि JCBच्या माध्यमातून किंवा इतर यंत्रांच्या माध्यमातून ही कामं करायला चालली. त्याच्यानंतर मनरेगावरती मिळणारे पैसे हे कमी आहेत. त्या तुलनेनं खुले जिला आपण म्हणतो मजुरांची जी काही बाजार असतो, ज्या ठिकाणी मजूर सकाळी जर उभे राहतात आणि त्यांना कोणीतरी मजुरीसाठी आपल्याकडे घेऊन जातात, तिथं मिळणारी किंमत जास्त आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही कबूल केलेली किंमत जास्त, इतकं करून तोही रोजगार पुरेसा नाही आहे. एकूण वर्षभरातले 100 दिवसाचा रोजगार वगैरे वगैरे. आणि आज राहुल गांधी ते सगळं पूर्णपणे अपयशी झालेली यंत्रणा समोर असताना, त्याचे आकडे समोर असताना, त्याच्यापेक्षा बाहेर मजुरांना बऱ्यापैकी मजुरी भेटत असताना त्या तुलनेमध्ये आणि असं सांगतायत की आम्ही ती कशी योजना चांगली राबवलेली होती. म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्राचं काही माहिती नाही. संरक्षणाच्या बाबतीमधले जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले ते तुम्हाला माहिती नाही. चायनाचा जो प्रश्न उपस्थित केला, निवडणूक आणि ती यंत्रणा जेव्हा तुम्ही सांगताय की बाबा आम्हाला निवडणूक लढवू दिली जात नाही, तुम्ही प्रत्यक्ष प्रचारालाच जायला तयार नाहीत. आजची गोष्ट अशी आहे की ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या म्हणजे चालू आहेत, या 4 राज्यांपैकी 3 राज्य आसाममध्ये, 3 का 4 राज्य आसाममध्ये काँग्रेस पक्ष हा एकेकाळी सत्तेवरती होताना आता प्रमुख विरोधी पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये ते प्रमुख विरोधी पक्ष होते. तामिळनाडूमध्ये त्यांचं ज्यांच्याबरोबर युती आहे तो DMK सत्तेवर येण्याची शक्यता आहे आणि केरळमध्ये तर त्यांची शक्यता सत्तेवर येण्याची शक्यता होती, कारण की दर 5 वर्षाला इथे शासन बदलतं. या ठिकाणी काँग्रेस अजूनही गंभीर नाही प्रचाराच्या बाबतीमध्ये. जिथं भाजपला काहीही शक्यता नव्हती अशा तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे. हे बाकीचे बघतायत, अगदी परदेशी सुद्धा निरीक्षक येऊन आपल्याकडे सगळं पाहणी करतायत. जगातला सगळा मीडिया इकडे बघतो आहे आणि तुम्ही मात्र एका परदेशी माणसाच्या समोर असं तुम्ही सांगता आहात की आम्हाला निवडणूकच लढू दिल्या जात नाही. अरे तुम्ही प्रयत्नच करत नाही आहात आणि आरोप मात्र उलटा करत आहेत. आणि त्यांनी ह्या सगळ्या निमित्ताने आणि एक जे वाक्य वापरलं ते जे सगळ्यात आक्षेपार्ह असं होतं, अमेरिका काय करते आहे.
म्हणजे जसं आपल्याकडे ह्यापूर्वी असं घडलं होतं की आपले मंत्री गेले ह्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये आणि असं म्हणाले, मणिशंकर अय्यर असं म्हणाले की तुम्ही आम्हाला मदत का नाही करत मोदींना हरवण्यासाठी. त्याच पद्धतीनं आज राहुल गांधी लाचारसारखं त्या परदेशी अतिशय तज्ज्ञ अशा माणसासमोर असं म्हणतात की अमेरिका काय करते, म्हणजे आमच्याकडे एवढी समस्या चालू आहे, लोकशाही मूल्य धोक्यात निघालेली आहे, अर्थव्यवस्था अशी झालेली आहे आणि मोदींचा पराभव करायचा असेल तर तुमच्यासारख्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आम्हाला मदत केली पाहिजे. अतिशय चूक, अतिशय म्हणजे वेळ चुकलेली ज्याची अशी ती मुलाखत. म्हणून आता त्याच्याबद्दल शंका अशी येते आहे की कुमार केतकर ज्याचा वारंवार उल्लेख करतात तो आंतरराष्ट्रीय कट उलटा त्यांच्यासारखेच लोक करत आहेत की भारतातल्या लोकशाहीला बदनाम करण्याचा. राहुल गांधीसुद्धा त्याचा एक भाग आहेत आणि म्हणून ही मुलाखत ठरून त्या काळामध्ये नेमकी घेतल्या गेली. या मुलाखतीची दखल फारशी घेतल्या गेली नाही, ही चांगली गोष्ट आहे. सर्वसामान्य माणूस त्याच्यापासून दूर राहिला किंवा आता राहुल गांधी अशा पद्धतीची बडबड करत आहेत की त्यांना कोणी गांभीर्याने घेतच नाही. हे आता आपल्याला तर माहीत झालेलं आहे भारतीयांना, परदेशी लोकांना कळायला पाहिजे, म्हणजे ह्या अशा मुलाखतीचा जो फार्स केला जातो ती यापुढं केला जाणार नाही.